आनंद नावाचा एक धाडसी व्यापारी आपल्या एका लहान जहाजातून काही सामानासह समुद्राचा प्रवास करत होता. तो एकटाच प्रवास करायला निघाला होता, पण अचानक समुद्रात भीषण वादळ आले. मुसळधार पाऊस आणि समुद्राच्या अजस्र लाटांमुळे आनंदची बोट नियंत्रणाबाहेर गेली. बोटीत पाणी भरू लागले आणि अखेर त्याची बोट समुद्रात बुडाली. आनंद कसा तरी एका लाकडाचा आधार घेऊन समुद्राच्या लाटांवर वाहत एका निर्जन बेटाच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचला. निर्जन बेटावर जगण्याची धडपड जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा तो देवाचे आभार मानू लागला की त्याचा जीव वाचला. पण आजूबाजूला पाहिल्यावर त्याला जाणवले की त्या बेटावर त्याच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हते. सुरुवातीला तो रोज किनाऱ्यावर बसून एखादे मोठे जहाज आपल्याला वाचवायला येईल या आशेने वाट, पण 15 दिवस उलटून गेले तरी तिथे कोणीच आले नाही. आनंदची आशा हळूहळू सुटू लागली. तरीही त्याने हार न मानता तिथेच बेटावरील झाडांच्या फांद्या आणि पानांचा वापर करून स्वतःसाठी एक छोटी झोपडी बांधली, जेणेकरून त्याचे जंगली प्राण्यांपासून आणि पावसापासून संरक्षण होईल. झोपडीला लागलेली आग. एके दिवशी संध्याकाळी आनंद जंगलात खाण्यासाठी काहीतरी शोधायला गेला होता. तो परतत असताना अचानक आकाशात विजा कडकडू लागल्या आणि एक मोठी वीज थेट आनंदच्या झोपडीवर पडली. त्याच्या डोळ्यांसमोर त्याची ती झोपडी जळून खाक झाली. आनंद अत्यंत दुःखी झाला आणि रडत देवाला म्हणाला, देवा, माझ्यासोबतच असे का? मी या कठीण परिस्थितीतही धीर धरला, स्वतःसाठी एक छोटी झोपडी बनवली, पण तू तीही माझ्याकडून हिरावून घेतलीस. तू माझ्यावर एवढा अन्याय का करत आहेस? तो रात्रभर रडत राहिला आणि तशाच अवस्थेत तिथेच झोपला. चमत्कार आणि ईश्वरी संकेत. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आनंदला जाग आली तेव्हा त्याला समुद्राच्या बाजूने एक मोठे जहाज बेटाच्या दिशेने येताना दिसले. आनंदच्या आनंदाला पारावार उरला नाही. जहाजावरील लोकांनी आनंदला सुखरूप आपल्या जहाजात घेतले. आनंदने जहाजाच्या कॅप्टनला विचारले, तुम्हाला कसे समजले की मी या निर्जन बेटावर अडकलो आहे? कारण इथे तर कोणतीच बोट येत नाही. कॅप्टनने हसून उत्तर दिले, मित्रा, काल रात्री तू जो मोठा आगीचा दिवा पेटून आम्हाला सिग्नल दिला होतास तो आम्ही खूप दुरून पाहिला. आम्ही आमचा मार्ग बदलला आणि त्या आगीच्या धुराचा पाठलाग करत इथे आलो. हे ऐकून आनंदच्या डोळ्यात पाणी आले. त्याला समजले की ज्या आगीला तो आपले दुर्दैव समजत होता तोच खरं तर देवाने त्याला वाचवण्यासाठी पाठवलेला संकेत होता. या गोष्टीतून मिळणारी शिकवण पहिले म्हणजे ईश्वरी नियोजनावर विश्वास ठेवा. कधीकधी आपल्याला वाटणारे मोठे नुकसान हे भविष्यातील मोठ्या यशाची किंवा बचावाची सुरुवात असू शकते. आपल्या योजनांपेक्षा देवाची योजनाच नेहमी श्रेष्ठ असते. आशा कधीही सोडू नका. परिस्थिती कितीही कठीण असली तरी सकारात्मक राहा. प्रत्येक वाईट वेळेच्या मागे काहीतरी चांगले दडलेले असते. धन्यवाद.